कारण बीडमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। बीडकर चांगलेच संतप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे। जिल्ह्यातील केस तालुक्याच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली। सोशल माध्यमांवर याबाबतचं जाहीर आवाहन संघटनांकडून करण्यात आलंय। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली। या प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींना सध्या अटक केली आहे, परंतु या घटनेतील मुख्य सूत्रधाराला अटक करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्ह्यातील संघटनांकडून सध्या केली जाते। याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याने बंद पुकारलेला आहे। बीडकर सध्या आक्रमक झालेले आहेत। आज बंदची हाक देण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, आपण पाहतोय बीडमध्ये आज कडकडीत बंद पुकारण्यात आलेला आहे। बीडकर चांगलेच आक्रमक झालेले आहेत। सध्याचं काय वातावरण तिथलं, कसा प्रतिसाद नेमका मिळतोय बंदला? नक्कीच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। आपण सध्या बीड शहरातील जी प्रमुख बाजारपेठ आहे त्या सुभाष रोड भागात आहोत। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जी सकाळीच ही दुकानं जी आहे ती सुरू व्हायची, उघडायची, ती अद्यापर्यंत बंदच आहेत। एकंदरीतच आपण जर बघितलं तर या हत्या प्रकरणातील 3 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। उर्वरित 4 आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी आता हा बंद पुकारण्यात आला आहे। जी हत्या झाली ती अतिशय निर्गुणपणे झाली होती, यामुळे या प्रकरणात रोष वाढत आहे। एकंदरीतच आपण पाहू शकतो आज जे बंदचं आवाहन करण्यात आलं आहे ते सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलं होतं। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलकांना नोटीस देखील बजावले असून कुठल्याही प्रकारचा रास्ता रोको किंवा आंदोलन करू नये असे या नोटीसमध्ये म्हटलंय। तसंच ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला असून या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस देखील अलर्ट मोडवर आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच या बंदच्या पार्श्वभूमीवर थोड्या वेळात प्रशासनाला निवेदन देखील दिलं जाणार आहे। हो, नक्कीच उदय, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।